हॅलो मित्रांनो, नमस्कार. इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघितलेल्या लेवल ज्या आपण गुरुवारी लेवल बघितल्या होत्या त्या मार्केटने फॉलो केल्या आहेत. चला तर बघूया आपल्या मार्केटने काय लेवल फॉलो केल्या आणि मार्केटने आज कसं फॉल झालं मार्केट बघूया. आपण गुरुवारी सांगितलं त्याप्रमाणे सांगितलं होतं की मार्केट जोपर्यंत 22,510ची जी लेवल आहे 22,510च्या आसपास हा एक आपण रेजिस्टन्स सांगितला होता. बट मार्केट जवळपास राईट आपला जो सपोर्ट आहे 22,450चा मार्केटने जेव्हा शुक्रवारी 9:15ला ओपन झाले मार्केट 22,450च्या खालीच मार्केटने ओपन दिली आहे. हे बघा, मोठा एक रेड बार ओपन झालेला आहे. मार्केट मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन ओपन झाले होते 22,450च्या खाली. तर मार्केटने 9:15ला इथं हे बघा एक बिग रेड बार तयार केला. त्यानंतर मार्केटने पहिली 15 मिनिटाच्या कॅन्डलनंतर पुन्हा एक 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये रेड बार तयार करून मार्केटने जो सपोर्ट दिला होता आपण 22,300 हा सपोर्ट मार्केटने तोडला आहे. दुसऱ्या 15 म्हणजेच 9:30च्या आसपास जवळपास मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला आहे. त्यानंतर मार्केटने जवळपास हे इथे म्हणजेच 22,240च्या आसपास सपोर्ट घेऊन मार्केट परत 22,300कडे एक रिव्हर्स गेले आणि 22,300ला परत मार्केटने रेजिस्टन्स घेऊन खालच्या लेवल गाठायला सुरुवात केली. ती म्हणजेच मार्केटने जवळपास 22,100 ही लेवल गाठली आहे मार्केटने आज. मी सांगितलं होतं, तुम्ही गुरुवारचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. मी सांगितलं होतं की मार्केट जर 22,300 ही जर लेवल तोडेल तर मार्केट लगेच म्हणजेच लवकरच मार्केट 22,000कडे वाटचाल करेल. तर मार्केटने आज जवळपास 22,100चा हा सर्वात लो गाठला आहे. मार्केटमध्ये आज खूप सेलिंग पाहायला मिळाली, खूप सेलिंग पाहायला मिळाली. आज मार्केटने 22,100 हा लो गाठला आहे. मार्केट जवळपास 22,100ला इथे 22,100 जवळपास 1च्या आसपास मार्केटने 1च्या आसपास हा 22,100 मार्केटने मार्क केला आहे. त्यानंतर मार्केट जवळपास अर्धा एक पाऊण तास व्हॉलटाईल राहिलं. त्यानंतर मार्केटने वरच्या साईडला म्हणजेच जवळपास 2:30च्या सुमारास राईट 2:30 मार्केटने वरच्या लेवलला एक मूव्ह दिला. ते मूव्ह होता 22,127 ते 22,200 म्हणजे जवळपास मार्केटने 2:30 वाजता राईट 2:30 जवळपास 70 मिनिटाचं 2:30 जवळपास 70 पॉईंटची मुवमेंट दिली वरच्या साईडला. त्यानंतर मार्केट पुन्हा परत खाली 22 डबल जवळपास मार्केटने 3:15ची जी कॅन्डल आहे 3:15ची मार्केटने त्या कॅन्डलला पुन्हा 22,100 ह्या लेवलला टच करून पुन्हा वरच्या साईडला क्लोजिंग दिली आहे. म्हणजेच जवळपास 22,125च्या नियर बाय मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. तर आपण मार्केटमध्ये पाहूया सोमवारसाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर सपोर्ट आपला मेन एक राहील 22,100 हा आपला सपोर्ट नंबर 1 असेल. 22,100 हा जर मार्केटने 22,100 काही कारणास्तव ब्रेक केला तर मार्केट सपोर्ट नंबर 2 म्हणजेच 22,950कडे वाटचाल करेल. सपोर्ट नंबर 1 22,100
आणि सपोर्ट नंबर 2 22,950च्या आसपास. त्यानंतर रेजिस्टन्स बघूया मार्केटमध्ये. मार्केटने रेजिस्टन्स नंबर 1 22,300 हा रेजिस्टन्स ॲज जो गुरुवारी ॲज अ रेजिस्टन्स म्हणून सपोर्ट म्हणून काम करत होता, तो आपल्याला मंडेसाठी म्हणजे सोमवारसाठी ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करेल 22,300. रेजिस्टन्स नंबर 1 राहील 22,300. रेजिस्टन्स नंबर 2 राहील 22,450 आणि रेजिस्टन्स 3 राहील 22,550. हे राहतील 3 रेजिस्टन्स. मार्केटमध्ये आज भारताचा म्हणजेच Q3 GDPचा डाटा जाहीर होणार आहे. त्यानंतर मार्केटची आपल्या दिशा ठरेल असं वाटतंय मला. आकडे एक्सपर्टनुसार म्हणतायत की चांगले येतील. तरी पण बघूया काय होते. जर वरच्या साईडला मूवमेंट आली तर रेजिस्टन्स नंबर 22,300 हा इम्पॉर्टंट राहील. त्यानंतर हा जर ब्रेक झाला तर मार्केट रेजिस्टन्स नंबर 2 22,450 हा असेल. तर आज मार्केटमध्ये सर्वात जास्त सेलिंग ही ॲटो सेक्टरमध्ये पाहायला मिळाली. जवळपास महिंद्रा & महिंद्रा 5-5.5% कोसळला होता. त्यानंतर टाटा मोटार्स जवळपास 4% कोसळला होता. खूप सेलिंग पाहायला मिळाली. मारुती सुझुकी असेल 3% पर्यंत कोसळला होता. सर्वात मोठी सेलिंग ही जवळपास ॲटो सेक्टरमध्येच पाहायला मिळाली. त्यानंतर जवळपास सगळेच सेक्टर रेड कलरमध्ये होते, पण जास्त सेलिंग झाली ती IT, ॲटो, फार्मा, डिफेन्स आणि FMCG सेक्टरमध्ये खूप सेलिंग पाहायला मिळाली. तर पाहिलं आपण हे काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. मार्केट पडण्याचे काही कारण म्हणजे अमेरिकेमध्ये जो मेन कारण म्हणजे अमेरिकेचा डॉलर इंडेक्स ऑल टाईम हायवर पोहोचला आहे. त्यामुळे जेव्हा डॉलर इंडेक्स हा खूप उंच जातो म्हणजेच हायला जातो, तेव्हा आपल्या मार्केटला एक अडचण तयार करतो डॉलर इंडेक्स आत्ता ऑल टाईम जवळपास आजच त्याने डॉलर इंडेक्सने ऑल टाईम हाय तयार केला आहे. त्यानंतर मार्केटमध्ये नॅसडॅक असेल जवळपास तो बी 3.5-4% कोसळला होता अमेरिकेचा इंडेक्स नॅसडॅक. त्यानंतर डाव जो असेल तो बी जवळपास हाय मारून जवळपास तिथून खाली जवळपास 600-650 पॉईंटने खाली कोसळला. डेचा हाय मारून खाली कोसळला. त्यानंतर मार्केटमध्ये सकाळी ओपन होतात जापनीज मार्केट असेल, जे एशियन मार्केट आहेत ते जवळपास 3% कोसळले होते. त्याचाच प्रभाव आज आपल्या मार्केटवर पाहायला मिळाला. तर बघू आपण आता काय काय होतंय समोर आपल्या मार्केटमध्ये. इंडियाचा Q3 GDP पण डाटा आज जाहीर होईल. एक्सपेक्टेड आहे 6.5%. तर बघूया काय येते डाटा इंडियाचा पण. त्यानंतर जो बायडन आहेत, जो बायडनच म्हणते ते तर प्रिव्हियसचे होते ना प्रेसिडेंट. आताचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास चायना आणि मेक्सिकोवर 25% ते 10% जो टेरिफ आहे तो लावला आहे. त्यामुळे खूप सेलिंग पाहायला मिळत आहे. ग्लोबल बाजारात पण टेरिफमुळं सुद्धा टेरिफची भीती निर्माण झाली आहे. ह्यात लेवल आहेत, बघूया आपण काय होते तर.